मागच्याही एका कार्यक्रमात तिच्याबद्दल हे वाक्य बोलले होते की कारलं मी तिला उपमा दिली होती. एवढं कारलं का तर आपण कारलं कडू असतो. अरे हे किती सुंदर आहे. मी तर हसतो काही काही वेळेला की आपल्याला ऍक्ट्रेस म्हणून नाही बोलवत ग माहोल. आणि आम्ही स्टेजवर जात होतो, भार्गवी पुढे मी मागे, आणि असंच कुणीतरी पटकन आलं आणि भार्गवीला विचारलं, खूप दिवस झाले तुमची सिरियल चालू आहे, कधी बंद होणार आहे? तर भार्गवी बिंग भार्गवी, मी जर असं म्हटलं तुमच्या नवऱ्याची नोकरी कधी जाणार, बघू नका तुम्ही, रिमोट आहे ना तुमच्याकडे, बंद करा चॅनल बदला. आणि मी अशी मागे अशी थबकले, म्हटलं बापरे ही कोण आहे? भार्गवी चिरमुले. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. असं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये ना प्रत्येक नाती ही खरंच खूप जवळची असतात. मग त्यामध्ये आईबाबांचं नातं असू द्या किंवा भावा बहिणीचं, पण या सगळ्यामध्ये एक नातं नेहमीच उभरून येतं. म्हणजे ते आपण कितीही नाराज असू दे त्या व्यक्तीवर, किंवा आपण किती आनंदी असू दे, किंवा आपण कितीही मूड ऑफ आपला असला तरी एक व्यक्ती आपल्यासोबत नेहमीच असतो, तो म्हणजे मित्र. आणि आज मैत्री दिनाच्या निमित्ताने अशाच कल्ला करणाऱ्या आणि माहोल बनवणाऱ्या मुली माझ्यासोबत आहेत. माहोल मुली माझ्यासोबत आहेत. कशात तुम्ही सगळ्या? आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. मला ताई तुला विचारायला आवडेल की माहोल मुली काय आहे नेमकं? कारण का इंस्टाग्रामवर तर मला कळतंय की कल्ला करणाऱ्या आहेत, पण सुरुवात कशी? ते सगळी सुरुवात समिधा सांगेल, पण त्याआधी मला हे सांगायला आवडेल की आम्ही मुळात खूप मस्ती करणाऱ्या आहोत आणि एकत्र येऊन काही केलं पाहिजे. आता आपण काहीतरी करूया आणि आता आपल्याला काहीतरी इंस्टाग्रामवर हलचल केली पाहिजे, ह्या काहीही न असलेल्या मताच्या आम्ही आहोत. म्हणजे आमचं काहीही मला असं वाटतं म्हणणं नाही. आमचे जे काही फॉलोअर्स आहेत ते ऑर्गॅनिक आहेत. आम्हाला खूप DMs येत असतात, 500 रुपये में 5000 फॉलोअर, 100 रुपये में 10,000 फॉलोअर, असे मी कोणीही न वापरणारे नको, आपलं चांगलं आहे. आणि सगळ्या मुळात छान आपापल्या लेवलवर ब्लूटिक्स झालेले आहेत आमच्या कामामुळे. सो असा आमचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कोणालाही सोशल मीडियाचा हव्यास चुकीचा शब्द आहे, पण सोशल मीडियाची अशी अर्ज नाही आहे आम्हाला की हे मला पाहिजेच आहे. अशा आम्ही छान 4 मैत्रिणी सारख्या भेटत असतो, गप्पा मारत असतो. आता माहोल मुलींचा जन्म कसा झाला हे इट गोज टू समिधा. माहोल मुलींचा जन्म झाला खरं तर तो आजचाच दिवस. इट वॉज 6 ऑगस्ट. तो 6 ऑगस्ट आजपासून 3 वर्षांपूर्वी, कथा सांगितल्यावर वाटतं मला, 3 वर्षांपूर्वी माझ्याच बर्थडेला. ओके, सो आधीचा वाढदिवस आहे, सो पहिला हिला विश कर प्लीज. तुम्हा सगळ्यांना बोलण्यापेक्षा समिधा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच खूप सुंदर दिस, कधीच खूप सुंदर दिस, मस्त. येस. सो 6 ऑगस्टला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही सगळ्याजणी जमलो माझ्या घरी आणि पार्टी, आपली टाइमपास पार्टी चाललेली. आणि ऍक्च्युली असंच मी आणि ताई तर रेग्युलर आमच्या वैदर्भी भाषेत बोलतच असतो घरी. म्हणजे असं काही आम्हाला ठरवून बोलायला लागत नाही. ही मी समोरासमोर आलो की आई असेल आमची तर आम्ही काय करून राहिली, काय असंच हे याच लेवलला बोलतो. आणि ह्या टिपिकल पुण्या मुंबईच्या बोलणाऱ्या मुली. सो आम्ही माझ्या वाढदिवसाला गप्पा टप्पा असं टाइमपास चाललेला असताना ही काहीतरी बोलली, अरे यार चल ना झामल नको करू. तर माझं एक चालू होतं, अरे काय, मग मी माझे शब्द बोलते. तर एक मिनिट काय म्हणालात तुम्ही? झामल आपल्याकडे काय म्हणतात झामल म्हणजे? म्हटलं अगं म्हणजे हे नको करू, उगाच टाइमपास नको करू. टाइमपास, अच्छा. मग आमच्याकडे भैताळला काय म्हणतात? मग पागल म्हणतात. मग आमच्याकडे जांगड गुत्त्याला काय, असं ना ते सुरू झालं. आणि लिटरली असं जाता जाता माझ्या घरी तो पहिला व्हिडिओ जर तू बघशील ब्लर, आउट ऑफ फोकस, ब्लर. बिकॉज कारण आमचा DOP हिचा नवरा, म्हणजे त्याचा काही संबंधच नाही. त्याला आम्ही सांगितलं पटकन आफ्टर पार्टी जाता साधारण रात्री 11:30-12ची वेळ असेल. म्हणजे आमची टेक्निकल चूक पण बघ, आम्ही ऍक्सेंट म्हटलं, त्याच्यानंतर आम्हाला कमेंट्स आल्या की तुम्ही जे म्हणता ते ऍक्सेंट नाही आहे, ते शब्द आहेत. आम्ही त्याला एवढं कुठलं, आम्ही कुठला तरी ट्रेंड विचारच नाही केला. मग हा शब्द घेऊया, मग याला हे म्हणतात, असं आम्ही ते 4 शब्द बोललो आणि ते टाकले. असं जनरल मी ते रील टाकलं आणि इट गोज व्हायरल. हे आम्हाला खूप दिवसांनी कळलं. कोणीतरी असं सांगितलं की अरे इसको 1 मिलियन लाईक आहे. झालं ओके. मग लोकांचे DM यायला लागले की आणखी शब्द करा, आम्हाला आणखी बघायचे आहेत, आम्हाला आणखी ऐकायचे आहेत. मग प्रॉपर तो एक रिसर्च सुरू झाला की मग हिला काय शब्द माहितीये, मला मग अभिजित माझा नवरा तोही नागपूरचा आहे त्याच्यामुळे त्याला काय माहितीये, मग हिचा नवरा आणि अभिजित खांडकेकर असे आम्ही 2 DOP पकडले पहिले. मग ते आमचं शूटिंग करायचे. मग नंतर हिचा एक मित्र आता जॉईन झाला, मोहित,
तो आता आमचं हळूहळू शूटिंग करायला आमची टीम झाली, आमची टीम वाढली. मग सिद्ध हिचा मुलगा त्याला विचारायला पकडायचो आम्ही, माझी मुलगी दुर्वा तिला पकडायचो. बरं आम्ही पकडायचो आम्ही एवढी दादागिरी करायचो त्यांच्यात. अरे असं कसं शूट केलं, अरे ते म्हणायचं बिचारी दुर्वा पण अशी अँगलनी वगैरे बसते. सगळ्यांनी मदत केली त्यांच्या घरचा प्रोडक्शन आपला टाकला. त्याच्यानंतर आम्हाला असं स्ट्राईक झालं की ओके आपण हे सातत्याने केलं तर हे आपल्यालाही मजा येणार आहे आणि लोकांनाही आवडतंय. त्यानंतर आम्ही माहोल मुली असा आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप फॉर्म केला आणि शब्द लिहूया, ठरवूया कुणाच्या घरी भेटूया, काय काय व्हिडिओ करूया आणि असं एक एक प्लॅनिंग टाइम टेबल अभ्यास सुरू केला. आणि फीडबॅक्स यायला लागले की जो पहिले टाकला होता, जसं चंदूने सांगितलं हिच्या नवऱ्याने की पहिले टाकलेला व्हिडिओ तो जास्त बेटर होता, मग तो तसा करा. अच्छा, मग त्या फीडबॅकचा अभ्यास व्हायला लागला. तर असं सगळं छान हळूहळू. नाही मला असं वाटतं तेच झालं म्हणून आज आपण इथे गप्पा मारायला आलोय. म्हणजे आम्ही तर हसतो काही काही वेळेला की आपल्याला ऍक्ट्रेस म्हणून नाही बोलवत ग माहोल. आपण दिवाळीचा अचिव्हमेंट आहे म्हणजे आपण असं बोलू शकतो की आधी एखादी कोणती गोष्ट करायची असेल तर त्याचा आधी अभ्यास करावा लागतो, पण इथे पूर्णपणे वेगळं आहे. इथे झालंय ते आणि नंतर अभ्यास. मला काहीतरी प्रूफ करायचंय हा त्यामागचा उद्देशच नव्हता, पण लोकांनी कौतुक केलं म्हणून आता कौतुक झालेलं आहे, आता अभ्यास करावाच लागेल म्हणून ऍक्च्युली. आणि नावासारखं आहे. एक फॅक्टर असाही होता, आम्ही पहिला व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तो असा मजे टाकून दिला, पण टाकल्यानंतर आम्हाला वाटलं की आजकाल कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती लोक पटकन ट्रोल करायला बसलेले असतात. त्यात आम्ही जर असं मराठवाडा विदर्भ वर्सेस पुणे मुंबई किंवा नाशिकचं एक शहरी मराठी असं वेगळं डिफरन्शिएट करायला दाखवतोय की काय, तर त्याच्यावरून आपण ट्रोल होतोय का, कुणाचं काही वेगळं म्हणणं आहे, भावना दुखावल्या जात आहेत, तर तसं काही नाहीये. लोकांना आवडतंय आणि तुम्ही अजून शब्द हे करा, त्याच्यात मजा येते. आमचं झालं की हा हेल्दी आहे. वाईट बोलणारी लोक असतात ते तर आहे, पण इनफॅक्ट मला असं वाटतं आम्हालाच ते डीएम पण खूप आलेत की कोल्हापूरचे शब्द पण वापरा, कोकणातले वापरा. पण आम्हाला काय पुन्हा आमच्या सगळ्यांच्या मनात तो विचार आला की आपल्याला प्रत्येक भाषेचा एक आदर आहे. तो शब्द तसा उच्चारला नाही गेला तर परत भावनांपेक्षा त्या भाषेचा अपमान नको म्हणून आम्ही ते विदर्भ आणि मुंबई पुणे असं ठेवलंय. आम्हाला नक्कीच आवडेल की असे वेगवेगळ्या भाषेत म्हणजे मराठीतलंच वेगवेगळे शब्द वापरायला, पण कोणाचा अनादर व्हायला नको. बरोबर. नाही खरंच पुढे आम्हाला खूप सारे व्हिडिओज तुमच्या बघायला मिळतीलच. ही झाली माहोल मुलीची सुरुवात. आता मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की मैत्री कशी आली, कारण का आपण चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा आपण हिंटो वगैरे तेव्हा आपले खूप सारे मित्र असतात, पण हा जो बॉन्ड आहे तो एकाकी तर बनला नसेल, खूप मोठी त्याच्या मागे सुद्धा खूप मोठी स्टोरी असेल तर ती मला ऐकायला आवडेल. सुरुवात माझी मैत्रीची सुरुवात खरं सांगायचं तर समिधा आणि मी आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. आम्ही 2011 पासून एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र असूच. समिधाबरोबर ताई ही नेहमीच भेटायची त्यांच्याकडच्या कुठल्या ना कुठल्या फंक्शनला, पूजेला, त्यामुळे आपोआप ताईशी पण थोड्या बहुत प्रमाणात मैत्री होतीच. खरं तर माझ्या आयुष्याची करिअरची जी सुरुवात आहे, माझं पहिलं प्रोजेक्ट मी भार्गवी बरोबर केलं, पण त्यानंतर काही कारणामुळे आम्ही फार कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो आणि एकदम आम्ही लॉकडाऊनमध्ये अचानक एक आमचा अनसेड ग्रुप क्रिएट झाला, त्यामुळे आम्ही भेटायला लागलो. हे आम्ही फोनवर, व्हॉट्सॲपवर, व्हिडिओ कॉलवर आम्ही भेटत राहायचो आणि अचानक हा ग्रुप जो फॉर्म झाला तो फॉर्म झालाच. त्यामुळे आमचं वरचेवर भेटणं होतं आणि एक बेसिक शेअरिंग तुमचं एक ठराविक लोकांबरोबरच असतं, ते बाकी कोणाबरोबर नाही होऊ शकत. तर ते आमचं आहे. त्यामुळे बाकी कुठेही आता आपण नवीन कुठल्या प्रोजेक्टमध्ये गेलो की तिथे मला फ्रेंड्स बनवायचे वगैरे, हे काही लोकांचं जे असतं तो अजेंडा आमचा कुणाचाच कधीच नव्हता. आमची अनकंडिशनली ती फ्रेंडशिप होत गेली. आमचे विषय, आमच्या साधारण आवडीनिवडी, आमच्या गप्पा, आमचे हसण्याचे विषय हे पण खूप सेम असल्यामुळे आमचं ते आपोआप होत गेलं. त्यामुळे आमची खरं तर वय तशी कमी जास्त आहे, पण तो कुठलाही बॅरियर कधी चालला. वयाला मर्यादा नसते, मैत्रीला मर्यादा नसते वयाची वगैरे, पण झालंय की यार ह्या तिची म्हातारी आहेत रे, म्हातारा काय म्हणेल म्हणजे असं आहे का, दहशत आहे का, असं म्हटलं की मग वेगळं आम्ही दाखवू. दहशत नाही. फ्रँकली स्पीकिंग माझ्यासाठी सगळ्यात मोठी तर ताई आहे, पण आता ताई बरोबर मी एक लास्ट प्रोजेक्ट केलं, लेक माझी दुर्गा, आणि त्याच्यात ती माझी मोठी जाऊबाई झाली होती. पण आम्ही इतक्या हसत खेळत, आम्ही सुद्धा इतके डान्स रील करायचो आणि टाइमपास, मज्जा मस्ती, की मला ताई आहे.
ती माझ्या खरंच वयाने मोठी आहे, करिअर वाईज सुद्धा तिचा एक्सपिरियन्स पण मोठा आहे, सगळाच ओव्हरऑल एक्सपिरियन्स मोठा आहे. पण मला ताई आहे, आपली ताई आहे, त्यामुळे मला काहीच टेन्शन नव्हतं, सगळं घरचं वातावरण, त्यामुळे असं काहीच नाही. नक्की नक्की. भार्गवी, तू काय सांगशील? सगळ्यात आधी मृणाल माझी मैत्रीण, म्हणजे मृणाल आणि मी, आम्ही एक श्रावणसरी नावाचा झीचा शो होता, गजेंद्र अहिरे डिरेक्ट करायचा, तेव्हा माझी आणि मृणालची ओळख झाली. खूप कॉमेडी फोटो पण आहेत, जर तुला हवे असतील तर पाठवेन. पाहिजेत आता तर नक्कीच पाहिजे. त्या शोमध्ये आम्ही एकत्र काम केलं. त्याच्यानंतर सिंगल पसली मृणाल, आणि तिचं लग्नही नव्हतं झालं, चंदू तुला ड्रॉप करायला आला होता, तर तेव्हापासून आमची तिची ओळख होती. मग परत प्रोजेक्ट दरम्यान होतेच ओळख, नाही असं नाही, पण आमचा एक अनसेड बॉन्ड खूप छान होता त्याही वेळेला. मग तिच्याबद्दलचं एक मेन अट्रॅक्शन म्हणजे ती दादरला राहायची, आम्ही सगळ्या PG, मग कुठे गोरेगाव, कुठे बोरिवली आणि अशा, आणि तिशी दादरला राहणारी आमची एक मैत्रीण, त्यामुळे ते खूप तिच्याबद्दल कायमच कौतुक होतं. सो तशी तिची मैत्री होती, अनेक वर्ष राहिली. मग वेगवेगळ्या निमित्ताने आम्ही भेटत राहिलो. आता मला निमित्त आठवत नाहीये, पण आम्ही भेटत राहिलो सतत. चंदू चांगला मित्र झाला. त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या आधी एक कुठनं तरी ग्रुप निर्माण झाला की आपण पावसाळ्याच्या पिकनिकला जाऊया. हा सेटवर, मोलकरीणबाईच्या सेटवर एक ग्रुप, मोलकरीणबाईचा ग्रुप होता आमचा. मोलकरीणबाईला पिकनिक, अश्विनी कासार आणि माझ्या डोक्यात आलं की आपण पिकनिकला जाऊया. रॅन्डम मुली एकत्र काय तर आम्ही ग्रुप केला. मग त्यात मानसी जोशी आली, शुभांगी सदावर्ते आली, ती नव्हती त्याच्यात. मग मी मृणालला ऍड केलं, समिधा पण नाही, मग सुखदाला मी ऍड केलं होतं. पण सुखदा माझ्या टच मध्ये होती, अभिजित खांडकेकर, सुखदा, कारण आम्ही अगदी एका एरियात राहतोय. पूजा ठोंबरे, अशा ना भलत्याच मुली, म्हणजे ज्यांचा ना एक पॅलेट म्हणून जरी विचार केला तरी काही रंगाचा असं असतं ना की काहीतरी भलतंच विचार ना, कामाची पद्धत ना, म्हणजे काही हार्डकोर नाटकच करणारे आहेत, तर काही हार्डकोर सिरियलवाले आहेत, तर काही पूर्ण फिल्म आणि अशा आहेत. अशा एक भयंकर मुली, ऋतूच्या बागवे होती त्या ग्रुपमध्ये, अशा वेगळ्याच मुली होतो. आणि त्याच्यात ही म्हणजे मृणालला मी ऍड केलं ऑब्व्हियसली, म्हटलं मृणाल. मग सुखदामुळे समिधा आली आणि आम्ही पिकनिकला गेलो. त्यातल्या अर्ध्या आल्याच नाही, ज्या आलो त्या आम्ही एक 5-6 जणी जमलो. दरवेळेच असंच होतं, आधी एवढं मोठं गोव्याला जायचं म्हणून होतं, गोव्याला जायचं. कुठे गोवा कुठले, आम्ही कान्हेरी केव्हला गेलो, पावसाळी पिकनिक. आणि त्या दिवशी जो काही जनरल बॉन्ड झाला, इट स्टार्टेड विथ पिकनिक. पूजा ठोंबरे पडली, तिचा हात फ्रॅक्चर होण्यात, पण आम्ही तिला हॉस्पिटलला नेऊन, पिकनिक अर्धवट टाकून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, तिला सगळं केलं आम्ही. हा किस्सा मला मग आम्ही सिनेमा पाहिला, तिचं बिचारी हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, आणि आम्ही तिला एवढं काही नाही, चल एन्जॉय करूया. आणि ती बिचारी ऐकलं तिने आमचं, ती एन्जॉय केलं. मग रात्री मग आम्ही जसे पिकनिकून खाली आलो, जेवायला गेलो, तिचा हात सुजायला लागला होता. मग आम्ही डॉक्टर करत आम्ही गोरेगावला डॉक्टरकडे गेलो. तिकडनं आम्ही पिक्चरला गेलो तशाच. आणि त्या दिवसात पिक्चरला ती नव्हती आली, पिक्चरला आम्ही गेलो. पण त्याच्यानंतर तो बॉन्ड जो झाला, आणि ऍक्च्युली अभिजित खांडकेकर आणि समिधा खूपच छान फ्रेंड्स होते. सो सुखदा आणि त्यांचं छान होतं. सो असं करत करत तो ग्रुप जमला. आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही सगळे एकत्र आलो, डान्स एकत्र करायला लागलो. आम्ही लॉकडाऊन मध्ये संध्याकाळची वेळ ना खूप वाईट जायची प्रत्येकाचीच, दिवसभर कामांमध्ये. संध्याकाळी काय करायचं, तर आम्ही एक डान्स क्लास आपण आपल्या करूया. ही, मी, समिधा, संस्कृती, सुखदा, मानसी जोशी एका क्लासमध्ये होती. आणि हाच ग्रुप ऍडेड बाय सई आणि तेजा बेली डान्स असे आम्ही केले. आणि त्याच्यातनं ती मैत्री झाली लॉकडाऊन मधनं, अशी ही मला आठवलेली गोष्ट आहे. थँक्स टू लॉकडाऊन. ऍक्च्युली त्यावेळेला इतका एकटेपणा होता, आणि देन दिस एक्सटेंडेड फॅमिली असं होतं की आता टेन्शन नाही. सो आता 3 महिने काय जे जातील दिवस ते आरामात जातील, असं होतं ते. म्हणून तू काय सांगशील सुरुवात मैत्रीची? आता आमच्या दोघींची तर सांगितली, हिच्या बाबतीत मी चॉईसच माझ्याकडे काही चॉईसच नाहीये फ्रेंडशिप शिवाय. आणि ही चॉईसच नाहीये त्यांना. आणि ही माझ्यापेक्षा 1 वर्षांनी जास्त सांगते बैताड, 7 वर्षांनी लहान आहे. म्हणजे मला खूप वाढवतेस तू वयाने, 7 वर्षांनी लहान आहे. त्याच्यामुळे आता जरा मोठी झाली आहे आणि थोडी अक्कल आली आहे, त्याच्यामुळे तिचं थोडीच. आई आणि बहिणीच्या लेखी छोट्या बहिणीला कधी थोडीच अक्कल असते. तर आता तिचं ती करते, ज्याचा आनंद आहे. पण कधी कधी ती एखादी गोष्ट आपण मिस करतो ना, की लहानपणी जवळजवळ शेपूट होती ही माझं, की
ताई रोजचे कपडे काय घालायचे हेही ताई सांगणार. म्हणजे आई कधी कधी मला एवढी रागवायची की अगं जन्म मी दिलाय, ताई ताई काय करतेस वगैरे, एवढं सगळं 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 सगळं. आई वर्किंग होती त्याच्यामुळे जे काही करायचं ते हिनेच करायचं. So ते म्हणजे मैत्रिणी पण हिच्या KG1 वाली एक स्वीटी नावाची हिची मैत्रीण होती ती एकच. अदरवाईज मी फिल्मला जाणार, मी कुठे पिकनिकला जाणार, मी कुठे जाणार तर माझ्यासोबत ही कायम असायची. त्याच्यामुळे ते बॉन्डिंग जे आहे आमचं ते बहीण, एक प्रोटेक्शन आणि फ्रेंड हे खूप लहानपणापासून आहे. आणि मी राखी पण तिलाच बांधते कारण मला भाऊ नसल्यामुळे राखीचं ते कॉमन आहे. बरं आमच्यामधली कॉमन म्हणजे मलाही धाकटी बहीणच आहे, हिला मोठी बहीण आहे आणि या दोघी बहिणी आहेत. आम्ही कोणी भाऊवाले नाही, दोन बहिणीवाले आहेत सगळ्या. म्हणजे हे असं झालंय की एकमेकींना राखी बांधणं. मी पण बहीण, मी आणि चैत्राली पण एकमेकींना राखी बांधतो. ऍक्च्युली ये रबने मिलाई जोडी जोडी आहे. असं झालं. ऍक्च्युली झालं तसं, कारण का रबने बोलण्यापेक्षा मित्रांनो की लॉकडाऊनने मिळाली ती जोडी. लॉकडाऊन एकदमच ऍड करीन की लॉकडाऊन मध्ये आम्हाला सगळ्यांनाच जाणवलं की तेव्हा सगळंच बाहेर सगळं बंद होतं, इंडस्ट्री पण आमची बंद होती. सो जनरली इंडस्ट्रीमध्ये आपण कुठलाही प्रोजेक्ट करत असतो, आपण कुणाबरोबर काम करत असतो, बरोबर. तर आपण त्या वेळापुरतं आपण त्या लोकांशी कनेक्टेड असतो, त्या लोकांशी त्या विषयांबद्दल बोलत असतो. जेव्हा इंडस्ट्रीज बंद आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी आपल्याला ऍक्च्युली काही मोटिवेशन नसतं, काही विषय पण नसतो. अशी कंडिशन असताना सुद्धा जर समोरची व्यक्ती आपल्याशी मैत्री ठेवतीये, ती मैत्री मेंटेन होतीये, सो ते मेंटेन करण्यासाठी जर रिझन आपल्याकडून पण आहे, समोरच्याकडून पण तेवढंच आहे, तर मग त्याला खरोखर अर्थ आहे आणि ते शाश्वत आहे. तर ते आम्हाला चौघींना म्हणजे जाणवलं होतं की आपल्याला कुठल्याही कामाची कशाचीच गरज नाही, गप्पा मारण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी. एक अनकंडिशनल गोष्ट आहे की कुणालाही कुठल्याही कुणापासूनच काही एक्सपेक्टेशन्स नाहीये. म्हणजे इफ माझी मैत्री हिच्याबरोबर आता गेली अनेक वर्ष, आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी आहोत आणि माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आणि तिच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. पण ह्या आम्ही चौघी ही ताई असेल तर हिला ताई म्हणून गोष्टी माहिती आहेत, मैत्रीण म्हणून माहिती आहे. भार्गवी इज नाऊ फ्रेंड बट एक्सटेंडेड फॅमिली ऑल्सो, आणि ही तर आयुष्यात आहेच. सो एक ते जे एक सिक्युरिटी झोन असतो की काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशा असतात. जसं तू मगाशी विचारलं की मैत्री म्हणजे तुमच्यासाठी काय आहे, तर काही व्यक्ती किंवा निदान एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी असावी किंवा असायलाच हवी की जिच्या समोर तुम्हाला बोलताना विचार करायला लागू नये. सो मला असं वाटतं की हा माझा कम्फर्ट झोन, अनफिल्टर्ड आपण जे म्हणतो, तुम्ही अनफिल्टर्ड वागू शकता, तुम्ही खरे वागू शकता. तुम्हाला जेव्हा मला विचार करायला लागतो की बॉस मी ह्याच्या समोर हे बोलली तर वाईट वाटेल का, हिला हे बोलले तर हिला चांगलं वाटेल का, राग येईल का, तर मग ती मैत्री नाही. सो मला असं वाटतं की खूप अनकंडिशनल आणि अनफिल्टर्ड असं ते रिलेशन असल्यामुळे ते जास्त छान आहे. बरोबर. बरं तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा मैत्री झाली म्हणजे आपण भेटतो वगैरे, तर प्रत्येक दरवेळेला आपलं एक फर्स्ट इम्प्रेशन असतं की अरे बाबा हां ही अशी अशी आहे, ती तशी किंवा तो तसा आहे, तो तसा आहे. तुमचं एक व्यक्तीबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन मला इंटरेस्ट तिकडनं. हां नाही मी तिच्याबद्दल नको सांगू फर्स्ट इम्प्रेशन. नाही मी बघितलंय फर्स्ट मी इम्प्रेशन. माझ्याबद्दल सांगते की माझा फक्त प्लस पॉईंट असा आहे की मी पहिल्या याच्यातनं जजच करत नाही. जरी लोकांनी सांगितलं असेल ही अशी ही अशी ही अशी, तरी प्रत्येक वेळेस मी माझं एक मत बनवते. माझा अनुभव आल्याशिवाय माझं कुठलंही मत बनत नाही. पण जसं ह्या दोघींविषयी, हिचं तर सोडूनच द्या, या दोघींविषयी फर्स्ट इम्प्रेशन हिच्याबद्दल शी इज माइन, बास ही आहे मेरी आहे. म्हणून मी हिला म्हणते ना की मला सिद्धला मोठं करताना त्रासच झाला नाही कारण मी तुला मोठं केलेलं आहे. सो ते मदरहुड वाला इन्स्टिंक्ट ते माझ्यामध्ये ऑलरेडी होतं. या दोघींबद्दल म्हणजे ही आणि मी इतक्या सेम वयामध्ये स्ट्रगल म्हणा किंवा त्या वेळेला आलेलो आहोत ना की ते कनेक्शन वेगळं आहे की स्ट्रगलवाला किंवा त्यावेळेचं जे काय गोष्टी होत्या, सिरियल होत्या, ह्या आम्ही ते बघितलेलं आहे की काय पद्धतीने आपण ते वावरलो आहे, काय पद्धतीने स्ट्रगल करून आज ह्या जागेवर आलेलो आहोत. सो तिच्याबरोबरचं कनेक्शन ते वेगळं आहे. ती मला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हा मला ती अशी खूप घरगुती एक मुलगी असते ना, फॅमिलीवाली घरगुती अशी पूर्णपणे बदलत. म्हणून मी म्हणलं की मी पहिल्यांदा जेव्हा भेटते तेव्हा मी जजच करत नाही. पण तेव्हा मला पहिल्यांदा ती अशी वाटली घरगुती म्हणजे की समोरच्या तू कम्फर्टेबल आहेस, तू आहे ही गोष्ट अजूनही आहे तिची.
तर तो एक भाग सोडून दे ना आता. तेवढाच एक भाग घरगुती आहे, बाकी काही नाही. त्यामुळे ती तशी अजूनही आहे की दुसऱ्यांची काळजी करणारी, की तू ओके आहेस, तुला काही हवं आहे, पाणी हवं आहे, हे हवं आहे, अशी कशी जाणार आहेस तू, हे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिच्या अजूनही आहे. सो त्या झोन मध्ये मला असं वाटलं की ती इतकी अशी घरगुती आहे ना, की आपण जे घरच्या लोकांची काळजी करतो तशी ती तिच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी करते. तर आता घरगुती हा शब्द आपण वगळून त्याचा जो सार आहे तो तिच्यात अजूनही आहे. ही मला ऍक्च्युली हिनी आणि मी पुढचं पाऊल मध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. पुढचं पाऊल मध्ये तर तेव्हा मला ती अशी खूप अबोल वाटली होती. हा, अबोल आणि अटॅचमेंट डिटॅच वाली एक जी असतं ना की सी वी आर फ्रेंड्स पण कामापुरतं असं, अशी ती मला वाटली लोक होती. किनाऱ्यावर असतात ते असे. हा, की हाय ताई कशी आहेस, ओके हा सी यू आणि बाय. तर ओके. आणि माझं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असं की समिधासाठी सई म्हणजे अशी, तर माझ्यासाठी पण सई म्हणजे अशी होती ना की नाही नाही तिला काही त्रास होता कामा नाही. जेवलीस तू, हे केलीस का, ही 11 वाजता जेवून बाहेर मला तू जेवलीस का, माझं झालं कधीच, हो का, अच्छा अच्छा, नाही नाही ठीक आहे ठीक आहे असं. आणि माझ्यासाठी ती कॉन्सेप्ट म्हणजे नव्हती ना तेव्हा की मला भूक लागली मी जेवले. तर मला असं झालं की अच्छा ही अटॅचमेंट डिटॅच वाली आहे का, ओके. पण मग हळूहळू हळूहळू कळत गेलं की नाही ती भयंकर इमोशनल मुलगी आहे. पटकन कनेक्ट व्हायला ती घाबरते कारण की ती कदाचित हर्ट व्हायला घाबरते. पण एकदा कनेक्ट झाली तो फिर यारो की यार है वो. त्यामुळे आता मी म्हणू शकते की येस, माहोल मुली ज्या आहेत त्या अशा आहेत. अच्छा तू हिच्याबद्दल पहिलं इम्प्रेशन जे हिने सांगितलं तसंच की खूप मदरली होतच, कारण आई काम करत होती, आई वर्किंग होती, त्याच्यामुळे शी वॉज ऑलवेज अ मदरली फिगर फॉर मी. आणि दरारा होताच, म्हणजे आमच्याकडे दादागिरी हा शब्द नसून ताईगिरी हा शब्द आदरयुक्त दरारा एक इम्प्रेशन होतं जे तिने अजूनही कायम ठेवलंय. म्हणजे आमच्याकडे ताई चिडली तर नाही चिडली ताईची, हे झाल्यावर तुम्हाला सांगतो आमचं काय होतं. त्याने काय बोललेलं पण बघ जरा तुला करायचं तर तू कर, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर घेणार नाही असं. माझं अफेअर पहिल्यांदा जेव्हा अभिजित बरोबर झालं तेही मी सांगितलं मी नाही सांगणार, उद्या तिने मला घरातनं काढलं तर मी नाही सांगणार, ते अभिजितने सांगितलं. सो एक प्रेम, आईपणाचं फिलिंग, दरारा हे सगळं आहे. मैत्री तर ऑफकोर्स ती पहिली मैत्रीण तीच होती, कारण तिलाच सगळं सांगायला मला आवडायचं, कारण माझ्या जरी बाकी मैत्रिणी असल्या तरी घरात ती एकटीच माझ्यासाठी होती. सो त्याच्यामुळे तिचं हे पहिलं इम्प्रेशन होतं. हिच्याबद्दल म्हणशील तर आमची भेट थोडी लेट झाली आणि जेव्हा झाली त्यावेळेला पहिली भेट म्हणजे अशी होती की कुठल्या तरी इव्हेंटला आम्ही एकत्र होतो, ही पण गेस्ट होती, मी पण गेस्ट होती, आणि सहसा लोक आमच्या फील्ड विषयी किंवा सिरियल्स विषयी असं बोलतात की कधी बंद होणार आहे तुमची सिरियल. असं लोक विचारतात लोक, पण हा खूप किती वर्ष चालणार आहे अजून, अशा टाईपचं असतं ना, की अजून किती वर्ष चालणार आहे, कधी बंद होणार आहे, आणि चेहरा हाच असतो की कधी बंद होणार आहे तुमची सिरियल. सो दॅट डे आम्ही असं त्याच्यात एक लाईन आम्ही रोज बघतो पण कधी बंद होणार आहे. आणि आम्ही स्टेजवर जात होतो, भार्गवी पुढे मी मागे, आणि असंच कुणीतरी पटकन आलं आणि भार्गवीला विचारलं खूप दिवस झाले तुमची सिरियल चालू आहे, कधी बंद होणार आहे. तर भार्गवी बिंग भार्गवी, मी जर असं म्हटलं तुमच्या नवऱ्याची नोकरी कधी जाणार, बघू नका तुम्ही, रिमोट आहे ना तुमच्याकडे, बंद करा. आणि मी अशी मागे अशी थबकले, म्हटलं बापरे ही कोण आहे, भार्गवी चिरमुले. बर, म्हणजे साधारण भार्गवी चिरमुले ही एक अत्यंत तापट, स्नॉबिश, आगाऊ अशी त्यावेळेला असावी असं मला वाटलं. पण मला तिचं उत्तर खूप आवडलं होतं आणि जे मी नंतर अनेक लोकांना मीही ते दिलं, कारण मला त्यातला मुद्दा खरंच आवडला होता की आमच्या फील्डमध्ये आमची सिरियल जी आहे ती 1000 लोक त्याच्यावरती पोटपाणी आहे त्यांचं. सो इतकं सहज तुम्ही बोलू शकत नाही की ती बंद कशी होईल. सो ही आमची ती पहिली भेट होती, अत्यंत कुचकी वाटावी अशी. पण नंतर जेव्हा आम्ही मैत्रिणी झालो आणि हळूहळू आता गेल्या काही वर्षापासून आम्ही जास्त चांगल्या मैत्रिणी झालो, शेअरिंग वाढलं, आणि नाव शी इज लाईक अ फॅमिली मेंबर, की मोर दॅन अ मैत्रिणी. जे मी तिला नेहमी म्हणते की
आता तू असा विचार नको करू की तुझी मी मैत्रीण आहे, युअर फॅमिली. सो माझ्या घरी काही असेल तरी तू आहेस. म्हणजे अभिजित पण तिला हे नेहमी म्हणतो की तू यायचं नाहीयेस, तू आहेस. सो ही आमची पहिली फ्रेंडशिपला सुरुवात होऊन आता ती जास्त घट्ट झाली बिकॉज ऑफ फॅमिली बॉन्ड. आणि सईचं म्हणशील तर डे 1 पासनं मला ती माझी मैत्रीणच वाटली. म्हणजे मला दुसरा ॲक्च्युली थॉटच आला नाही की ही कशी असेल किंवा हिच्याशी मैत्री करावी का किंवा न करावी का. मला खूप आम्ही अशा सेम रडारच्या वाटलो. म्हणजे अगदी एक असतं ना की शी इज जस्ट लाईक मी आय गेस, असं मला वाटलं. आणि मला खूप असं कम्फर्ट झोन झाला की ही आपली आहे, हिच्याशी मी मैत्री करू शकते म्हणण्यापेक्षा झालीच. आणि आय वॉज द ओनली वन जिच्याशी सई डबा शेअर करायची. अच्छा. अपने मुंह का निवाला जिसे दिया है फिर ये कुछ भी कर सकती है. क्या बात है. असं म्हणून तो एक इतका छान बॉन्ड व्यक्तीबरोबर शेअर करायचे. आणि टू बी प्रिसाईज तिला आंबाडीची भाजी खूप आवडायची. एकदा मी आणली होती आणि ती मला बोलली होती कधीतरी की मला खूप आवडते आणि हे मला माहिती होतं. तर माझं असं झालं की इतक्या सगळ्यांसाठी एवढी क्वांटिटी नाही आणू शकत. तर मी कोपच्यात एक छोट्या डब्यात हिच्यासाठी भाजी आणली होती. पण ते सगळ्यांसमोर कसं द्यायचं, तर मी तिला सांगितलं तुझ्या डब्याच्या पिशवीत ठेवलेली आहे, तुझा तू घरून आणल्यास म्हणून उघडून खा. हे काय मला नाही पण ती एक आमची बॉन्डिंग सुरू झालं. आणि मग एकत्र हसणं, रडणं, बाहेर फिरणं. सो अनेक असंख्य गोष्टी शेअर करणं. म्हणजे आमच्या घरी इतके कंटाळतात. म्हणजे माझी मुलगी पण आणि नवरा पण. कोणाचा फोन आहे, आम्ही एकमेकींना मनी म्हणतो, मनीचा झाले 2 तास गेले. सो आम्ही एक साधारण एकमेकांसमोर बसलो असेल तरी तासनतास बोलतो आणि फोनवर पण तासनतास बोलतो. काय विषय असतात आय डोंट नो अँड शी ऑल्सो डझंट नो, पण आम्ही बोलायचं. सो मला ते पहिल्या इम्प्रेशन मध्ये वाटलंच नाही की आपण कुणाशी तरी मैत्री करायला जातोय. सो इट जस्ट क्लिक आणि ती झाली, असं झालं ते. माझी मृणालची मैत्री मगाशीच म्हटलं तसं, तेव्हाच आम्ही ती सिरियल करताना आमची मैत्री झाली. मग पुढे ती तशी कंटिन्यू राहिली. खूप काय म्हणतात त्याला, अजून एक निमित्त म्हणजे मृणालकडे गणपती असतात. सो ती गणपतीचं एक आमंत्रण असतं ना, ये, तर मी दरवर्षी तिच्याकडे जाते गणपतीला पहिल्या दिवशी. सो ती तशी मैत्री राहिली. फर्स्ट इम्प्रेशन आहे, जेव्हा मी मृणालला भेटले तेव्हा मृणाल वॉज एक्स्ट्रीमली थिन, अमेझिंग. एवढी बारीक होती मृणाल, एवढी बारीक. म्हणजे मला त्या क्षणी कॉम्प्लेक्स आला की बापरे, हिची स्किन अशी गोरी गोरी पान आणि एवढी बारीक, एकदम छोटे केस होते त्यावेळेला तिचे. त्या सिरियलमध्ये हिचं नाव सनोबर असं होतं त्या सिरियसली त्या गोष्टीमध्ये, जानकी देसाईचे प्रश्नमध्ये. ती पारसी दाखवली होती. लिव्ह इन रिलेशनशिप गोष्ट होती खूप. त्या काळात गणेश यादव, ती आणि मी, असं आम्ही तिघं होतो. तर ती मला अशी की बापरे सच अ प्रिटी गर्ल. आणि नंतर ती अचानक चंदू सरांना असिस्ट वगैरेच करायला लागली. आणि मला असं झालं एवढी छान दिसणारी मुलगी ही असिस्टंट, आय थिंक सो ऋषी देशपांडे म्हणजे ऋषीलाही असिस्ट करायची. म्हणजे शिल्पा नवलकरचा नवरा, त्यालाही ती असिस्ट करायची. सो शिल्पा आणि त्यावेळेला आमची भाग्यविधाता सिरियल, त्या दरम्यान आपण 1-2दा भेटलो. सो माझ्यासाठी तिचं फर्स्ट इम्प्रेशन की व्हेरी प्रिटी लुकिंग गर्ल, पण जिला ऍक्टिंग नाही करायची याचा मला खूप राग यायचा की इतकी छान दिसणारी मुलगी. नंतर तिने काम सुरू केलं, मग सिद्ध पण झालं आय थिंक. पण ऍक्टिंग करायची नव्हती असं नव्हतंच ते तिकडे डिरेक्शन फर्स्ट इम्प्रेशन. पण ती सगळ्या गोष्टी प्रचंड निगुतीने करणारी आणि तिला आवड असलेली. कारण गणपती ज्यांच्या घरी असतो ना, त्यांच्या घरी पहिल्या दिवशी शिरल्यानंतरच कळतं की त्या घरातल्या बाईला किती आवड आहे. त्याच्यावरनच ते सिद्ध होतं. कारण नाहीतर कोणालाही किती आहे, त्या बाईला जर फारशी इच्छा नसेल, म्हणजे जी पिढी ते पुढे नेते तेवढं होऊ शकत नाही. त्यामुळे तिच्या घरचे गणपती खूप सुंदर असतात. सो ते मग कळलं की एक छान, जसं तिला मी घरगुती वाटले तशी मला ती नाही, एक घरगुती बाई आहे जिला ते सगळं करायला खूप आवडतं आणि खूप प्रेमाने करते. त्याच्यानंतर मला नंतर कळलं की अर्धही करून जाते झाले पोलखोल झालेली आहे. म्हणजे करणारी ऑफकोर्स ती, कारण ती खूप करते. कारण चंदू खूप स्ट्रिक्ट आहे, त्याला तसं म्हणजे तसंच लागतं. त्यामुळे ती सगळं ते, सॉरी चंदू, पण तसा तो आहे आणि ते ती करते. कारण ती मुळात मला असं वाटतं ती खूप रिबेलियस आहे. ती मुळात तिचा पिंडनं असा खूप रिबेल करणारा आहे आणि तरी ती सगळं एवढं प्रेमाने करते. याचा अर्थ तिचं चंदूवर खूप प्रेम आहे आणि ते ती करते मनापासनं. सो ती तशी आहे, ती आहे आतून खूप सगळं की का करू मी हे,
उजवीकडनं, मी का जाऊ उजवीकडनं, असं म्हणजे अशी आता ती आई आहे. तिला म्हणते ना आता बरी करते कारण तेव्हा म्हणजे आईनी अरे म्हटलं तर ही कार्य म्हणणार असंच ते होतं. पण ती खूप बदलली म्हणण्यापेक्षा तिने तो तिचा स्वभाव चांगल्या अर्थाने चेंज केला. कारण एक असं हेही नक्की आहे की जेव्हा तुम्ही बिझनेस करा किंवा आमच्या फील्डमध्ये कोणीही काम करताना की आजकाल सगळे तुम्हाला स्वतःला मोल्ड केल्याशिवाय तुम्हाला, मी यश हा खूप मोठा शब्द आहे पण तुमचं सर्व्हायव्हल पण होत नाही. मी अशी आहे आणि मी अशीच वागणार हे आता नाही चालू शकत. पूर्वीच्या काळी आपण असं म्हणू की बच्चन साहेब असं म्हणू शकले असते की मी असाच आहे, पण त्यावेळेला ऑप्शन नव्हतं. आता मजा सांगते, आता एक जोक म्हणू ना, एखाद्या आणि हे खरं आहे, मी कॅमेरासमोर बोलते, एखाद्या रोलसाठी एखाद्या सिरियलसाठी मला फोन आला ना, संध्याकाळी आम्हाला सगळ्यांना आलेला आणि आम्ही सगळे एकमेकींना बोलतो ऐक ना मला आता हो मला पण गेला. म्हणजे बघ ना, एजचा बार नाहीये, ती बाई दिसते कशी, तिचा स्वभाव कसा आहे, ती कशी ऍक्ट्रेस आहे हा विचारच राहिला नाहीये. म्हणजे मृणाल मला सॉफ्टर वाटायची आणि ही मला खूप अशी खटकन बोलेल, एखाद्याला दुखवू शकेल असं वाटायची, पण तशी ती अजिबातच नाहीये. खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये ही भयंकर घरगुती, अति घरगुती, म्हणजे तिला बाहेर असं सांगायला लागतं एवढी घरगुती आहे. म्हणजे तिला खूप सगळं धार्मिक आणि हे सगळं करायला खूप आवडतं. पण समिधा थोडीशी अपफ्रंट आहे, चांगल्या अर्थाने अपफ्रंट आहे. कधी कधी मला ते कळत नाही, मी नको त्याचा अपमान करते आणि ती मला पाठवते वेगवेगळ्या अशा स्टोरीज इन्स्टावरच्या की तू कशी आहेस वाल्या, की तशी मी आहे. मला कधी कधी ना कळत नाही की आत्ता या क्षणाला जर मला तुझ्यावर राग आलाय तर मी तो तुझ्यावर काढला पाहिजे, मी चुकून ह्याच्यावर काढते. मला ते माझे इमोशन्स बॅलन्स करायला कधी कधी कठीण जातं. पण ती त्या बाबतीत करेक्ट आहे, ॲब्सल्युटली करेक्ट. ती त्याचा म्हणजे त्याचाच अपमान करेल आणि ती अपमान तुला कळेल असा करेल, म्हणजे असं नाही की नाही ती अपमान व्यवस्थित करते. नाही ती व्यवस्थित कळेल असाच करते. पण ॲट द सेम टाइम ती तुम्हाला न दुखवता करेल. हा बॅलन्स खूप कठीण असतो. एखाद्याचा अपमान करताना त्याला त्याची चूक दाखवणं का नुसतंच माझा अपमान झालाय म्हणून मी तुझा करते असं नाहीये. त्यामुळे तिच्याकडनं खूप शिकणार. काय अभिजित गुरु पण, त्याचा नवरा पण तिला खूप घाबरतो. माझं एक मत आहे की तो पण खूप बुळी होते. म्हणजे तिचे खूप शांत, ती कधीच कोणाला म्हणजे तिला हर्ट झालं तरी ती कधी बोलणारी नव्हती. काय म्हणे आपण मोल्ड होत जाणं. तर मी मुंबईत राहायला लागल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या कामासाठी मुंबई टू हैदराबाद ट्रॅव्हल केलं तेव्हा मी खूप रडले होते. कारण मी जसंही म्हणाले तसं ह्यांच्याशिवाय हिच्याशिवाय कुठे गेलेच नव्हते. मला काहीच माहिती नव्हतं. बुळी म्हणजे बुळी खऱ्या अर्थाने. आणि मग जे सुरू झालं तर ते ऍक्च्युली आय मोल्ड मायसेल्फ. त्यामुळे मला ते खूप, तिचा प्रवास खूप छान आहे. म्हणजे खरंच तिचा ना एक आपण तिचे असं फोटोज पाहिले ना तर आपल्याला कळतं की एखादी व्यक्ती ग्रूम होणं म्हणजे काय असं. ग्रूमिंग समिधा देशपांडे टू समिधा गुरु हा एक ग्रूमिंगचा भाग आहे. म्हणजे मृणाल आपण असं थोडं काही वयापरत्वे आपण जरा बदलतो तसं मृणाल बदलली, पण ही ग्रूम झाली असं मला वाटतं. म्हणजे मी आणि मृणाल जशा होतो तशा काय थोडंफार वजन इकडे तिकडे झालं असेल, स्किन बदलली असेल, वयापरत्वे जी मॅच्युरिटी चेहऱ्यावर येते ती. आम्ही ग्रूम अशा नाही, आम्ही बऱ्यापैकी ग्रूमडच होतो जेव्हा आम्ही काम करतो, कारण आम्ही ऑलरेडी ऍक्ट्रेसेस म्हणून काम करत होतो. बट द समिधा वे शी हॅज ग्रूम्ड, शी इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ग्रूम्ड. म्हणजे तिचे परवाच इन अ बेटर वे ऑब्व्हियसली इन अ बेटर वे. तसंच सई खरंच प्रचंड अबोल आणि अशी माझं पण इम्प्रेशन की खूप अबोल. आणि तिच्याबद्दलचा एक वेगळा किस्सा मी नंतर सांगणार आहे, तुझ्या पुढच्या प्रश्नात त्याचं उत्तर येणार आहे. सो एक अबोल आणि मला खूप सेल्फिश वाटली होती सई. शी इज एक्स्ट्रीमली सेल्फिश इन अ बॅड वे, नॉट इन अ गुड वे. असं नाही की सेल्फिश की माझा सीन झाला की मी क्यूला उभी राहणार नाही, कारण आम्ही ती विलन होती, मी हिरोईन होते सिरियलची. असं म्हणजे की OS पण असं वगैरे मला वाटायचं. आणि मला जेव्हा समिधा आणि माझी मैत्री झाली तेव्हा मला असं झालं बापरे आता मला सईशी पण मैत्री करावी लागली. तिलाही वाटलं असतं 100% आय से, कारण आमची मैत्रीच नाही झाली. हा ऑप्शनच होता. म्हणजे हिला पण असं होतं की माझी मैत्री करायची असेल तर ही आयुष्यात आहे. सो ऑप्शन. आणि एका पॉइंट नंतर असं होतं की आता माझे मित्रमैत्रिणी म्हणजे माझ्या 2 मैत्रिणी आहेत, श्वेता आणि तेजा देवकर आणि श्वेता शिंदे, या माझ्या खूप जुन्या मैत्रिणी. सो त्या माझ्या मैत्रिणी आहेत. पण आता जर आपला एक ग्रुप वाढलाय आणि आता आपण हे करत, आता हा ग्रुप चांगला जमला होता, अनकंडिशनल, काही एकमेकांकडून एक्सपेक्टेशन्स नाहीत किंवा मैत्री अशीच होऊन गेली होती आणि ती छान झाली होती. तर
तर आता म्हणजे तर बापरे आता सई बरोबर मैत्री करावी लागेल. सो तो आईस ब्रेक व्हायला ना थोडा वेळ लागला आणि आता खरंच कळलं की शी इज नॉट सेल्फिश, शी इज लाईक दॅट, की ती पटकन इन्व्हेस्ट करत नाही लोकांमध्ये. म्हणजे वन शी इन्व्हेस्ट देन एव्हरीथिंग, आपण ही जसं म्हणाली तसं. पण काही लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी पण वेळ घेतात, तशी सई आहे. अँड नाव वी आर फ्रेंड्स आणि आम्ही अगदी व्यवस्थित आहोत. म्हणजे आता मी आणि सई पण एकमेकींना फोन करून गप्पा मारतो. म्हणजे असं नाही की एवढं असं 2-2 तास एवढं असतं की कोणाशीच बोलू शकत नाही एवढं. तेवढं प्रेशर भार्गवीत नाहीच आहे, मुळातच नाही. बोलत असशील, भार्गवीचा फोन कॉल असा असतो कितीही महत्वाचा असला तरी. हा समिधा, मी इथे पोहोचते आणि आपण तिकडनं बोलत असतो. बोल सई. अगं ऐक ना, तू निघालीस का? हो हो हो, ऐक 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 ऐक. मला फोनवर आवडत नाही बोलायला. हा माहिती कळायला असते, मला सुद्धा कळालं येते. अशा म्हणजे इतकं तिला फोन ठेवायची घाई असते. नाही आवडत. मला बोलायचं आहे काहीतरी. मग जेव्हा अगदीच काही बोलायचं असतं तेव्हा आम्ही बोलतो, नाही असं नाही. म्हणजे मी समिधाशी खूप बोलते, तर समिधाशी मला बोलायचं असतं तेव्हा मी तिला विचारते तुला वेळ आहे का. पण मला अदरवाईज फोन कॉन्व्हर्सेशनच आवडत नाही. फर्स्ट इम्प्रेशन सगळ्यांचं. आम्ही इतकं बोललोय की आता मी काय बोलतो. नाही, आय विल स्टार्ट विथ समिधा. आम्ही देवयानी सिरियल एकत्र करत होतो. ती माझी सवत होती खरं तर, आणि ती मला खूप छळत असते, हे आमचं साधारण आमची कॅरेक्टर होती. पण तेव्हा आता यांच्या नवऱ्यांची असं होती खरंच तेव्हा असं सगळा ज्या पद्धतीचा ग्रुप माझ्या आजूबाजूला होता त्याच्यात कोणीच माझे फ्रेंड्स नव्हते. आणि म्हणजे सगळे खूप इकडून तिकडून आलेले लोक होते त्याच्यात. तर ऍक्च्युली ही आल्यापासून ना आमची मैत्री होत गेली आणि सिम्पली आम्ही मैत्रिणी बनलो. आणि हे असं चोरी छुपे डब्यातून हिला हे दे डब्यातून हे सगळे प्रकार मी तिच्याबरोबर सुरुवात केली. तर मला नंतर कळायला लागलं की ओके, हे फक्त प्रोजेक्ट पुरतं मर्यादित नाहीये. प्रोजेक्ट संपल्यानंतर सुद्धा ही मुलगी आपल्याशी बोलते, त्या अर्थी हिला आपल्याशी मैत्री ठेवायची आहे. आणि नंतर फॉर नो रिझन आमचे फोन होत राहायचे, येता जाता भेटणं. इव्हन अभिजितशी पण ती मैत्री जी डेव्हलप होत गेली ती नंतर सवय पण लागली. नंतर ऑप्शन पण नव्हता, असं झालं असेल आमच्या. सवय लागली. पण आजही मी माझ्या गाडीत बसल्यावर पहिला फोन हिला करते, निघाले किंवा हॉटेल, ही पण मला करते. ती सवय आहे, इट्स ऍडिक्शन. त्यामुळे आमची मैत्री ती आपोआप चेरिश होत गेली आणि ते छान मेंटेन झालं. समिधाच्या घरी गणपती असतं किंवा तिच्या दुर्वाचा वाढदिवस वगैरे असतो, त्याला प्रत्येक फंक्शनला बाय डिफॉल्ट मी असतेच. सेम वे ताई पण असायची येऊन जाऊन. त्यामुळे ही समिधाची मोठी ताई असं एक माहिती होतं. मला पहिल्यांदा जेव्हा कळलं की मला माहित नव्हतं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये समिधाला सख्खी बहीण आहे जी इंडस्ट्रीतच आहे. आणि मला असं झालं, अच्छा पुढचं पाऊल मधल्या त्या ज्या आहेत ती तुझी सख्खी बहीण आहे का. कारण का ताई तेव्हा असे जाऊबाई टाईप गेटअप मध्ये साडी आणि अशी होती. तर मला तेव्हा असं झालं की अच्छा ओके ठीक आहे. त्यामुळे हिची ताई असं हिच्या आडून सगळं कम्युनिकेशन चालायचं. मी जेव्हा पुढचं पाऊल करायला गेले तेव्हा पुढचं पाऊल सिरियलचा माहोलच असा होता ना की अक्कासाहेब, तसं ताई पण अक्कासाहेबांची जाऊ वगैरे. मला ऑलरेडीच मी इंडस्ट्रीत पहिलं काम जेव्हा केलं, नॉट भार्गवी पण मला इतर जे माझे सिनियर्स होते त्यांनी मला खरंच रॅगिंग केलं. खरंच मी इतकी फ्रस्ट्रेट झाले होते की मी कदाचित इंडस्ट्री सोडून पुण्याला गेले असते किंवा खरंच मी डिप्रेशन मध्ये वगैरे काइंड ऑफ होते. त्यामुळे मला ना असा एक धसका होता की मी इथे फ्रेंडशिप करायला नाही आलेली आहे, आपापलं काम करायचं, बाजूला व्हायचं. माझे ठेवणीतले मित्रमैत्रिणी वेगळे, मला माझा नवरा आहे, माझी फॅमिली आहे, आय एम मोर दॅन हॅपी. इथे मला कलिग्स बनवायचे, इथे कुठलीही नाती बनवायला मी नाही आली आहे. त्यामुळे मी जेव्हा ह्यांच्या सेटवरती गेले तेव्हा मला असं झालं, हर्षदा खानविलकर आहेत, मृणाल देशपांडे आहेत, बापरे, ते ह्या सगळ्यांसमोर आपल्याला नीट तयार राहायचंय. कारण का यू जस्ट नेव्हर नो, आपल्यावरती परत रॅगिंग होऊ शकतं. सिनियर्स आहेत आणि ती जरी समिधाची ताई असली तरी ती पण एक सिनियर ऍक्टर आहे. माझं असं झालं होतं की बापरे, आपल्याला चुकून चालणारच नाही, आपण काहीही होऊ शकतं. त्यामुळे माझं असं व्हायचं की आता आपला सीन तयार करूया आणि हे करूया. आणि ही इतकी समोर येऊन काळजी, तर माझं असं व्हायचं की काय सांगतायत नाही, हे कधीही पलटू शकतं, वेगळं रॅगिंग आहे. ती कदाचित समिधाची मैत्रीण आहे त्यामुळे हिच्याशी थोडं हिला ठेवूया असं करत असेल. त्यामुळे मी अशी हा मी ओके ओके, हा माझं झालं जेवण, हो मी ओके ओके, हा सगळं मस्त मस्त रूम मिळाली, हा बसायला जागा वगैरे, अशी मी ना हा अशी लांबून लांबून असायचे. पण नंतर आमची खरी मैत्री ही समिधाच्या घरी आम्ही भेटायचो किंवा तिच्या फंक्शन्स मध्ये आम्ही असायचो ना तेव्हा होत गेली. कारण का माझ्यासाठी ती
एक दहशतयुक्त ताई एवढंच एक होतं. आणि काय स्टोऱ्या सांगितलं तू कॉन्सन्ट्रेशन असतं ना बघितल्यानंतर ताईचा आवाज मी येते वगैरे तर मला असं व्हायचं बापरे ह्यांच्यापासून लांब राहा, असं राहिलेलंच काही बरं आहे. होतं. हो. पण ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये आम्ही जेव्हा आमचे एक क्लास आम्ही केला होता त्याच्यात आमची मैत्री झाली आणि मुळातच ती माझ्या वयाने मोठी असल्यामुळे इनहेरंटली असं खूप काहीतरी काय बोलायचं हा मला पहिल्यांदा प्रश्न असायचा. पण आम्ही ऍक्च्युली लास्ट इयर जे प्रोजेक्ट केलं त्याच्यामध्ये ताई माझी इतकी चांगली मैत्रीण झाली की आम्ही कुठल्याही विषयापासून काहीही बोलायचो. म्हणजे तिलाही एव्हाना कळून चुकले की मी काय आहे, मी किती सेल्फिश, किती एकटी खाणारी, मी किती काय करणारी आहे काय, किंवा माझा मुळात इंडस्ट्रीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय वेगळाच होता. हो. कारण का इत्थंभूत गोष्टी तिच्याबरोबर सगळ्या शेअर करून झाल्यात आणि तिलाही असं झालं की हा ठीक आहे तुझा एक्सपिरियन्स हा असा आहे. सेम वे जसं समिधाकडे गणपती असतात ताईकडे गौरी असतात तर समिधाबरोबर बाय डिफॉल्ट ताईनी मलाही बोलवायला सुरुवात केली आणि ते गौरीला साडी नेसवणं ते सगळं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते ही. आपोआप आपण पण त्याचा एक भाग होत गेलो. हे मलाही खूप आवडायचं. मी अजूनही जाते आणि ते म्हणजे दरवर्षीचं हक्काचं ठरलेलं ठिकाण आहे. त्यामुळे ताई इज लाईक ताई. मला माझी सख्खी मोठी बहीण आहे पण तिचा कुठल्याही प्रकारे दरारा किंवा दहशत किंवा आदर विदर टाईप लेवलचं असं काही हे नाही. ताई आहे ओके. आपण या ग्रुप मधला डॉन बोलू शकतो. रादर कुठल्याही मोठ्या व्यक्तीशी बोलताना त्यांच्याबरोबर वागताना एक थोडंसं एक बेसिक केलं पाहिजे हे मला फिलिंग मला नेहमी असतं. म्हणजे मी तिचा कुठल्याही प्रकारे डिसरिस्पेक्ट नाही करत आहे ना हे जे मला इथल्या कुठल्याच मे बी वयाने मोठ्या असलेल्या बायकांची मला एरवी असं विचार नाही करायला लागत. पण ताईच्या बाबतीत नको बाबा उगाच ताईला वाईट नको वाटायला. भार्गवीच्या बाबतीत सांगायचं तर पहिल्या प्रोजेक्टमध्ये ही हिरोईन होती, मी वॅम्प होते. मला माहित नाही मी कधी क्यू दिले नव्हते पण असं आठवत आहे काहीतरी दिलं नव्हतंच तुम्हाला म्हणून मी तर पहिलं प्रोजेक्ट होते. मी खरंच नवीन होते, मी अॅमॅच्युअर होते, मला अभिनय पण येत नसेल. हळूहळू ग्रूम होत गेले आणि माझे इतर जे सिनियर्स होते त्यांनी मला खरंच खूप रॅक केलं होतं आणि त्यामुळे ना त्या सगळ्यांपासून मी डिटॅच असायचे. मला असं व्हायचं की आपलं सगळं चुकलेलं आहे. आपण माणूस म्हणून सुद्धा ऍक्ट्रेस म्हणून तर जाऊच दे, आपलं मुंबईत येणंच चुकलेलं आहे. त्यामुळे आपण या सगळ्यांपासून लांब राहूया, आपापलं काम करूया, घरी जाऊया, नको काही संबंध नको. त्यामुळे पुढे पुढे मी जसजशी काय काय दुसरी प्रोजेक्ट करत गेले. ऍक्च्युली आमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता कारण का ज्या व्यक्तीशी पटतच नाही त्या व्यक्तीशी काय बोलणार. बरोबर. तिची वेगळी प्रोजेक्ट चालू होती. सेम वे लॉकडाऊनमध्ये जेव्हा असा हा एक ग्रुप जेव्हा जमत गेला मला असं झालं की बापरे आता भार्गवीचे मुले आहेत ओके. आणि दिसत होतं की हा ग्रुप एक पुढे जमतोय आणि तेव्हा मला माझी हक्काची समिधा होतीच. तर मला असं व्हायचं की आता काय करायचं म्हणजे मला आहे तर आहे तसं नाहीये. तेव्हा ते जे अर्धवट काहीतरी होऊन गेलं ते त्याचं काय आता पुढे काही कळत नाहीये. पण आम्ही जसजसे भेटत गेलो जसजसे ग्रुपमध्येच आमच्या मे बी अजून गप्पा थोड्या होत गेल्या. त्याच्यानंतर आपोआप तो बॅरियर निघून गेला. मे बी मध्ये एक दोनदा आम्ही काही मुद्द्यांमुळे मैत्री या विषयावरती बोललो पण असू त्यामुळे त्या गोष्टी क्लिअरही झाल्या असतील. पण आय एम हॅपी की माझं पहिलं काम तिच्याबरोबर केलं. एक्सक्लुझिव्ह आणि खरा इंटरव्ह्यू. कारण माझं खूप मध्ये सँडविच व्हायचं. माझ्याकडे काही कार्यक्रम असला की मीला फोन करायचं ऐक ना भार्गवीला बोलवायचं चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही, सही येणार आहे चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही, मला काही प्रॉब्लेम नाही मध्ये मला असं व्हायचं नाव आय एम हॅपी. उलट मी ह्या दोघींपेक्षा आय एम हॅपी की मीन्स माझ्या सगळ्या असं झालं का ताई की तू भार्गवीला पुरवलेस की भार्गवी येते कशाला यार ती पाहिजे असं नाही झालं. मला काही प्रॉब्लेम नाही. मला असं वाटतं सगळ्याच इंडिव्हिज्युअली ना सॉर्टेड आहेत, मॅच्युअर आहेत की हा ठीक आहे प्रत्येकीचं वेगवेगळं इक्वेशन आहे आणि त्याच्यात इन्सिक्युरिटी नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तू आहेस ही आहेस हा ठीक आहे. आम्ही दोघी सिनेमाला गेलो तर हिला वाईट वाटेल अशातला काहीच वाच नाही. आणि या दोघी पुढे पळून गेला तर आम्हाला दोघींना काही वाटत.
सिक्युरिटी. मी जे सांगते माझं पहिलं प्रोजेक्ट हे 2007 ची गोष्ट आहे. अच्छा. म्हणजे त्या गोष्टीला इतकी वर्ष होऊन गेली आहेत. 2023 आहे आता. 23 हो. त्यामुळे ते सगळं इतकं जुनं होतं. फक्त ती रिफ्ट होती, ती कशी भरून निघणार होती माहित नव्हतं, पण ते आपण झालं. निघालच. नाही, खरंच खूप खूप चांगलं वाटतंय तुमच्या सगळ्यांना भेटून आणि गप्पा मारून. मला पुढचा प्रश्न असा आहे की आज मैत्री दिनाच्या निमित्ताने जर तुम्हा सगळ्यांना तुमच्यापैकीच जर कोणाला थँक्यू बोलायचं असेल आणि सॉरी बोलायचं असेल तर ते काय असेल? समजताय तू? थँक्यू तर मला माझ्या तिघींना तर समोर आहेत म्हणून नाही, पण ओव्हरऑलच तिघींनाही थँक्यू. आणि माझे बाकी पण माझे फ्रेंड्स जे आहेत की थँक्यू याच्यासाठी, कारण की मला खूप असे 100 मित्र आणि सगळ्या मैत्रिणी असं जमवायला फार आवडत नाही. खूप सिलेक्टिव्ह माझे रिलेशन्स असतात. पण सगळे चिडवतात आणि जर कोणी नवीन माझ्या आयुष्यात आलं तर त्यांचं असं असतं की आम्ही कॉन्स्टंट कधी होणार. ते जे कॉन्स्टंट होणं असतं माझ्या लाईफमध्ये ते खूप वेळ घेतं. पण इफ यू आर कॉन्स्टंट आणि जर ते तुम्ही माझे असाल तर मग ते मरेपर्यंत यू डोंट हॅव एनी ऑप्शन. सो त्यासाठी माझे जे काही मूड स्विंग्स असतील, माझं त्रास देणं असेल, माझे आजारपण असतील, माझं सगळं वागणं असेल, तर माझं हसणं असेल, तर हे सगळं हे लोक खूप सहन करतात, इन्क्लुडिंग दीज 3 गर्ल्स आणि माझे बाकी मित्रमैत्रिणी. सो त्यासाठी मी त्यांना कधी थँक्यू म्हटलंच नाहीये, कारण की आय ऑलवेज टेक देम ग्रँटेड इन अ वे की ही आहे ना, मी आहे, ही इतर घरचीच आहे, इतर ताईच आहे, ही नाही ऐकणार तर अजून कोण ऐकणार. सो आय ऑलवेज टेक देम ग्रँटेड. सो फॉर दॅट टेकिंग देम ग्रँटेड फॉर दिस आय विल से सॉरी. की काही काही वेळा असं होतं की यू शुड नॉट टेक युअर फ्रेंड्स ऑल्सो की ग्रँटेड धरायला नको, पण तरी आपण धरतो. तसं जर काही असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि तुम्ही माझ्या सगळ्याच छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये, इवन माझ्या फॅमिलीसाठी, दे आर ऑलवेज देअर इन एव्हरी अप्स अँड डाऊन्स सगळ्या वेळेला. म्हणजे शी इज द फॅमिली, पण मित्र म्हणून त्या माझ्याबरोबर हिच्याही आयुष्यात असतातच. सो मला असं वाटतं की ह्यासाठी खूप थँक्यू. की आणि अनकंडिशनल असतं, मी हे केलं म्हणून तिने हे करायला पाहिजे हे कधीच नव्हतं. सो आय एम व्हेरी थँकफुल की ऑल दीज गर्ल्स आणि माझे इतर मित्रमैत्रिणी ऑल अनकंडिशनल आणि खूप नॉन जजमेंटल आहेत. सो थँक्यू फॉर दिस. क्या बात आहे. भार्गवी तू? मी म्हणाली तसंच की थँक्यू तर आपण फॅमिलीला म्हणत नाही, कारण त्यांना ऍक्च्युली आपण ग्रँटेड घेतच असतो, पण त्याच्यानंतर एक नातं तयार होतं जे आपल्या चॉईसने असतं की ही माझी मैत्रीण असू शकेल का नाही. एक चॉईसने आपण नातं करतो. माझ्यासाठी मैत्री हा एकच, मैत्रीचा आपण जर समानार्थी शब्द जर कोणी विचारला तर तो आहे विश्वास. की आपण मैत्री करताना एखाद्या माणसावर खूप मनापासून विश्वास टाकलेला असतो की ही व्यक्ती माझी सिक्रेट्स, माझं सिक्रेट म्हणजे जे काही माझं पर्सनल म्हणणं आहे कुठल्याही गोष्टीतलं किंवा माझे आयुष्यातले उतार चढाव सगळं त्या व्यक्तीला माहिती आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे एक खूप छान काय म्हणतात त्याला कोट मी वाचलं होतं की त्या 2 जणी माझ्याबद्दल गॉसिप करत होत्या ह्याच्याबद्दल मला कधीच वाईट वाटत नाही, पण तुझ्या समोर त्यांची करायची हिंमत कशी झाली याचं मला वाईट वाटतं. बरोबर. म्हणजे उद्या मजा म्हणून मी ऐकून घेईन सुरुवातीला काय बोलतायत समिधाबद्दल, म्हणजे मला जरा कळेल, पण एका पॉईंट नंतर मी समिधाशी पर्सनली किती पण भांडेन पण त्या 2 व्यक्तींना मी जिवंत नाही सोडणार. बरोबर. सो तसं आहे ते. त्यामुळे मैत्री करताना विश्वास खूप महत्वाचा असतो. तो विश्वास माझा म्हणजे माझंही खरंच, मी सगळ्यांना वाटतं की अरे ही माझी मैत्रीण आहे, पण मी सगळ्यांबरोबर एक कलिग, एक अक्वेंटन्स म्हणजे आपली ज्यांची ओळख असतात, आपण ज्यांच्यावर काम करतो, आणि एक मैत्री, ह्या पायऱ्या आहेत माझ्यासाठी. त्या पायऱ्यांमध्ये माझ्या म्हणजे श्वेता आणि तेजा आहेत आणि ह्या तिघी आहेत ज्यांच्याबरोबर मी काहीही शेअर करू शकते. आणि येस, आमचा सगळ्यांचा अजून एक कॉमन मित्र अभिजित आणि सुखदा आहे, अभिजित खांडकेकर आणि सुखदा. सो आमच्यासाठी यात एक फॅमिली आहे. आणि माझ्या आयुष्यातले खूप उतार चढाव आहेत जे काही यांनी विटनेस केलेत, पण यांनी काही विटनेस केलेही नाहीयेत, पण तरी सुद्धा माझ्या नॉन जजमेंटल ज्या बाबतीत आपण जो शब्द वापरतो तो ह्या सगळ्यांनी माझ्या बाबतीत ठेवलाय. सो खूप मनापासून थँक्यू माझ्या सगळ्या फ्रेंड्सना आपण म्हणतोच. आणि सॉरी हिला, कारण आमची मैत्री व्हायला खूप वेळ लागला. त्या काळात माझ्याकडनं हिला रॅग झालं असेल किंवा मी मागच्याही एका कार्यक्रमात हिच्याबद्दल हे वाक्य बोलले होते की कारलं, मी तिला उपमा दिली होती. एवढं कारलं का, कारण आपण कारलं कडू असतं. हे किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. कारलं कडू असतं, पण ते खायचं, त्याचं औषधी गुण घ्यायचं आणि बाकीचं थुकून द्यायचं. आपल्या बाबतीत असं काही झालं असेल तर मला सॉरी. आणि मला एक माझा स्वभाव असा आहे की मला सॉरी म्हणायला वाईट वाटत नाही. जर ती व्यक्ती मला आयुष्यात हवी असेल, मी विचारच करत नाही ती लहान आहे मोठी आहे, आय डोंट केअर.
तर तसं हिला मला सॉरी म्हणायचंय की मीराचं कधी दुखावलं असेल तर त्यावेळेला ते माझ्याकडनं घडलं असेल. त्याही वेळेला मी लहान होते आणि त्या वेळेला आपण वाहवत जातो एखाद्या सिच्युएशन मध्ये आणि ते करतो. सो आय एम रिअली सॉरी. थँक्यू. एवढं सगळं असूनही तो आईस ब्रेक करून आपण छान मैत्रिणी झालो. म्हणजे तुला खोटं वाटेल मला थँक्यू म्हणत होतो आता नंतर तुझ्या यायचं आहे मला. तर मला आमचे सॉरी माझा जाण तुम्ही सायलेंटवर टाकला होता. बंद कर रे. बंद कर. थँक्यू म्हटलं का? थँक्यू. बघाच आहे का? बघून घे. थोडा जरा मूड नको ब्रेक करूया. सो मी जेव्हा हिच्या आणि माझ्या स्टोरीज टाकल्या ना तेव्हा मला खूप लोकांचे मेसेज आले. तेव्हा मला खूप लोकांचे मेसेज आले की तू सईची मैत्रीण झालीस का आता. कारण त्यावेळेचा सगळा तो लोकांना माहिती होता इतिहास. वाईट वेळ आली. असं नाही, असं फॉर्च्युनेटली असं कोणीच म्हणालं नाही. आणि त्यावेळेला मला आमचा मेकअप आर्टिस्ट आहे संतोष शर्मा, तो त्या सिरियल मध्ये तो विटनेस होता या सगळ्याला की आमचं पटत नाही किंवा आमचं सेटवर एक असं वातावरण असं फार हेल्दी नव्हतं. तर तो खूप छान वाक्य म्हणाला होता, होता है कभी कभी भार्गवी जी, बहुत सालों बाद हमें पता चलता है कि इंसान अच्छा है, आजू बाजू जो होते हैं लोग वो बुरे होते हैं या वहाँ की वो हालात बुरे होते हैं इसलिए वो नहीं हो पाता. आपकी दोस्ती हुई है बहुत अच्छी बात है, आगे बढ़ो. तो ते वाक्य बोलला होता ना. आय ऑलवेज रिमेंबर दॅट. सो सॉरी आणि थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं आपण हिचा वाढदिवस जिचा आहे तिला थँक्यू म्हणूया. कारण या सगळ्यामध्ये कॉमन धागा समिधा सुई आहे. आम्ही वेगवेगळे दोरे त्याच्या थ्रू आम्ही कनेक्ट झालो. सो समिधाला थँक्स आणि आम्हाला सगळ्या मित्रमैत्रिणींना थँक्स. आणि मला असं वाटतं मैत्री दिनाच्या निमित्ताने आपण एकदा जाहीर म्हणू शकतो सगळ्यांनाच सॉरी ज्यांना आपण काहीतरी दुखवलेलं असतं आणि सगळ्यांना थँक्यू सुद्धा की ते आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपाने येत असतात. तू माझं तर आयुष्य माझ्या आई वडिलांनी आज म्हणजे जी कला आहे डान्स काय किंवा ऍक्टिंग काय हे माझ्या आई वडिलांमुळे आलंय. पण मी आज जी काही आहे ही फक्त आणि फक्त माझ्या फ्रेंड्समुळे आहे. क्या बात आहे. सो आय एम ब्लेस्ड. रूढ अर्थांनी कदाचित मला तेवढं यश मिळालं नसेल, माझ्याकडे तेवढे पैसे नसतील, पण खूप फ्रेंड्स आहेत मला. इतकी मी ब्लेस्ड आहे म्हणजे आज अतिशयोक्ती नाही की माझा एक फोन गेला तर किमान 25 लोक माझ्या दाराशी असतील. क्या बात आहे, क्या बात आहे. 25 लोक. आणि फक्त इंडस्ट्रीतले नाही तर इंडस्ट्रीच्या बाहेरचे. माझा मॉम्स ग्रुप आहे म्हणजे सिद्धच्या स्कूल मधला जो KG1 पासूनचा जे आयांचा एक ग्रुप असतो ना, होमवर्क केलं का वगैरे, हो हे सांगितलं का प्रोजेक्ट वाला, असा एक 15चा ग्रुप असतो. मग हा कसा पिकनिक 10 वरनं 4 वर आला 5 वर आला, तसा आमचा एक 6 जणींचा ग्रुप आहे जो गेली 12 वर्ष आहे. तर त्या म्हणजे जसं इंडस्ट्रीतले लोक आहेत तसं त्या आहेत की ज्या माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये सोबत असतात किंवा मी कुठल्याही लेवलला त्यांच्याशी जाऊन बोलू शकते. माझे काहीही प्रॉब्लेम्स त्यांच्याशी डिस्कस करू शकते. त्यांना या इंडस्ट्रीविषयी काहीही माहिती नाहीये पण तरी त्या ऐकून घेतात. कोणाही बद्दल काही अच्छा हा ऐसा बोला क्या बात कर रही है, अच्छा इट्स ओके, काय जे की त्यांना सांत्वन करायचं असेल. सो थँक्यू त्यांना की त्या गेली 12 वर्ष आहेत माझ्यासोबत. सहन करणं आणि असणं नसणं हे तर असतंच. सगळ्यात मोठा माझ्या लाईफ मधला सपोर्ट आहे माझी मैत्रीण हर्षदा. सो उसको कोई चॉइस नहीं है यार, तो उसको थैंक यू सॉरी वॉरी बोलने का तो कोई सवाल ही पैदा नहीं होता है. भाई मैं हूँ और रहूंगी और मेरे को कोई चॉइस नहीं है. माझा जन्मच तुला त्रास द्यायला झालेला आहे तर तो मी देणारच. नाही आणि ते नाही ती करूही नाही शकत. संग्राम आहे, सुयश आहे, अभिजित आहे, म्हणजे असं. प्लस मी इथे मुंबईत आले तेव्हा रुपया किंवा पैसे किंवा काम ह्या सगळ्या गोष्टी मिळत जातात पण त्या क्षणी तुम्हाला मुंबईत आल्यानंतर गरज असते ना तर ती मॉरल सपोर्टची की नाही होईल अगं थोडंसं पेशन्स ठेव होईल. त्यावेळेची जी मैत्री आहे ना जी अनफॉर्च्युनेटली कदाचित आज माझ्या सोबत नसतील किंवा आम्ही काही रोज फोन करत नसू पण जर ते लोक तेव्हा माझ्या आयुष्यात आले नसते तर कदाचित आज मी इथे नसते. असे काही पौर्णिमा पाटील म्हणून आहे जी अनफॉर्च्युनेटली आता नाही आहे आपल्यासोबत
पण शिल्पा नवलकर आहे, पौर्णिमा आहे, अतुल कुलकर्णी आहे, चंद्रकांत कुलकर्णी आहे, हे लोक जे तेव्हा माझ्या आयुष्यात आले. सो फ्रेंड्स जे आहे ना, फक्त आज आपल्या सोबत आहेत हेच महत्वाचे नाहीये, बरोबर. पण अख्ख्या आयुष्यामध्ये त्या वेळेला ती माणसं येतात, मैत्री करतात, त्यांचं काम करतात, आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला मोठं करतात आणि जातात. परत नवीन लोक येतात. पण माझ्या हिशोबाने ह्या लोकांना थँक्यू म्हणण्यापेक्षा मी त्या सगळ्यांना थँक्यू म्हणेन की ज्यांनी ह्या प्रवासात इथपर्यंत मला पोहोचवलंय. तसं सगळ्यांना थँक्यू. अनफॉर्च्युनेटली कधी कोणाला मी दुखवलं असेल किंवा अनइंटेन्शनली मी कधी कोणाला काही बोलली असेल तर सॉरी. जिंदगी ये भाई होती नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्यासोबत सगळ्यांसोबत गप्पा मारताना. आपल्याला पुढे सुद्धा खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. तुर्तास आपण थांबतोय, पण जातात एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असणार आहे. तुमच्या मते मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे विश्वास. सेम विश्वास माझ्यासाठी. समीताई? मैत्री म्हणजे अशी जागा जिथे तुम्ही यू कॅन बी युअरसेल्फ. मैत्री म्हणजे ट्रस्ट तर आहेच आहे, त्याच्या सोबत ना रिस्पेक्टही गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही एकमेकांविषयी, प्रेम या कॉन्सेप्टवर माझा विश्वास नाहीये, पण रिस्पेक्ट आणि ट्रस्ट या दोन गोष्टी मला असं वाटतं. अगदीच, म्हणजे असं बोलायला हरकत नाही की मैत्री पाहिजे असेल तर विश्वास ठेवायला शिका. बाकीच्या गोष्टी नंतर घडतच राहतात, त्या होतात, पण विश्वास असला की मैत्री ही टिकते शेवटपर्यंत. असं वाटतं म्हणजे विश्वास ठेवणं खूप सोपं आहे, पण विश्वास मिळवणं हो अवघड. म्हणजे कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवावा यासाठीचा जो प्रयत्न असतो तो खूप अवघड असतो. सो मला असं वाटतं की समोरचा माणूस प्रयत्न करतो आणि तो लगेच विश्वास ठेवतो, पण ती जबाबदारी आपल्यावर असते की तो तुम्ही विश्वास किती सारखं करता. सो ती खूप मोठी जबाबदारी आहे एका मैत्रीमध्ये, असं मला वाटतं. खरंच खूप भारी वाटतंय. आमच्यासोबत गप्पा मारल्यात ह्या मैत्री दिनाच्या निमित्ताने. तर माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना पण मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इथे आमच्यासोबत आता जे शूट करतायत, इंटरव्ह्यू घेतोय, त्यांना सगळ्यांनी नवीन मित्र आज तयार झाले. तुम्हाला पण हॅपी फ्रेंडशिप. धन्यवाद. धन्यवाद. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्यात माहोल करत राहा. ऍक्च्युली